ते मैत्रिणींनो मी आज करणार आहे थालीपीठ। त्यामध्ये मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर हे पहिला मी मिक्सरला लावून घेतलं। नंतरला मग बुट्टीत काढून त्यात बारीक कांदा चिरून टाकला, कोथिंबीर थोडीशी परत चिरून टाकली, तीळ, जिरे, ओवा, बडीशोप आणि लाल मसाला थोडासा आणि धने जिरा पूड असं करून आणि सगळी पिठं टाकली। पिठं टाकल्यानंतर त्यामध्ये गव्हाचं, ज्वारीचं, तांदळाचं आणि आपलं हेचं चण्याचं पीठ होतं, ते सगळं टाकून असं छान मळून ठेवलं 10 मिनटं। आणि त्या एक गोळा घेऊन थालीपीठं थापून घेतली। त्याच्यामध्ये कोथिंबीर अशी वरून टाकून कोथिंबीर अशी टाकून थापून घेतले ते पण। आणि तव्यावर तेल थोडंसं टाकून थालीपीठ टाकून त्याच्यावर पाणी शिपरून कपड्याने असं होल करून घेतले आणि कपडा काढून त्याच्यावर प्लेट झापली। प्लेट 1-2 मिनटं ठेवून लगेच काढल्यानंतर बघा किती छान दिसते थालीपीठ। मी असं सगळे थालीपीठ असं करपूस छान असे भाजून घेतले दाबून। आणि इथं माझे सगळे थालीपीठं करून झालेली आहेत बघा। आणि हे होल असे का करतायत मला पण माहीत नाही मिळतं, पण छान दिसत आहेत ना। आपण पहिल्यापासून असेच थालीपीठं खातोय, आपल्या आजी आई हे असेच थालीपीठं करायची। तर सोनू मोनूला मी बाजूला बसवलं थालीपीठ खायला, तर सोनू मोनू म्हणत आहेत वाव किती छान झालेले आहेत थालीपीठं। तुम्हाला पण आवडले असतील ना थालीपीठं? आवडले असतील तुम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या ताईला। बाय, थालीपीठचा आस्वाद घ्या, बाय बाय।